काल खासदार सुप्रिया सुळे आणि राहुल गांधींनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेत त्यांनी महाराष्ट्रातल्या वाढत्या मतदारांबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या मार्गरवाडीचं उदाहरण पण देण्यात आलं. त्याबाबत आपण काय सांगाल? आता मी कालच पुण्यामध्ये त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे की सुप्रिया सुळे ह्या संसदरत्न खासदार आहे. त्यांनी अशा लोकसभेला निकाल भारतीय जनता पार्टीच्या विरोधात 16 खासदारांनी त्या ठिकाणी पराभूत झालो. लोकांच्या मनात काय येतं आणि आम्ही त्यावेळेस म्हटलं नाही की मशीन कधी मॅनेज झाली. आम्ही 16 बहुतांशी निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने केला आणि जेव्हा विधानसभेला निकाल हा महाविकास आघाडीच्या विरोधात गेला तेव्हा त्यांनी ह्या प्रकारचं नवीन तंत्र चालू केलं. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचं असं स्टेटमेंट आहे की 30% लोक आधी मतदान करत नाहीत आणि लोकांना अशा प्रकारच्या शंका लावण्याच्या लोकांना मला आपण सुप्रियाताई असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा या मतदारसंघाचे खासदार असतील या सर्वांना माझी विनंती असणार आहे की आपल्याला लोकांनी संधी दिलेली आहे आणि दिलेल्या संधी सोनं करण्याचा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवून ज्या पद्धतीने आम्ही काम करत होतो दर महिन्याला आम्ही विकासाच्या योजना मंजूर करत होतो. पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, आरटीओ ऑफिस असेल, जिल्हा न्यायालय असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटाराचे असतील, कुठले काही ना काहीतरी आम्ही विकास कामं या ठिकाणी मंजूर करत होतो. आपला वेळेचा सदुपयोग या ठिकाणी करावा. मी आधीच जाहीर आवाहन केलं की जर कोणी मशीन हॅक मला करून दाखवलं तर मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. या जे काही काल मंडळी राहुल गांधींच्या बरोबर असतात या सर्व मंडळींना माझं आव्हान आहे येणाऱ्या महिनाभरात तुम्ही आता मला आता तर मशीन हॅक होत नाही, भविष्यात होऊ शकतं. आता विचारतो मशीन हॅक करून दाखवा. मी तुमच्याकडं म्हणल ती पैसे मी हरायला तयार आहे. माझी संपूर्ण कुटुंबाची प्रॉपर्टी मी त्या ठिकाणी दिल अशा पद्धतीचा मी त्या ठिकाणी जाहीर शब्द दिलेला आहे आणि आपण दिलेल्या जबाबदारीचा ओझ पेलण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल. लोकांची दिशाभूल करून संध्याकाळचं मतदान एवढं झालं की त्याला मी बोलत होतो फलटण, विडणी, सांगवी अनेक गावामध्ये मी ठेवतो 8-8 वाजेपर्यंत मतदान चालू होतं. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 70 लाख लोक 10 कोटी 14 कोटी होते. त्याचं 70 लाख मतदान जास्त होणे काय अवघड गोष्ट आहे का? फलटण मध्ये 50% मतदान झालं होतं 5 वाजेपर्यंत, 20% मतदान नंतर झालंय. कडेवाडी काढली तर आपल्याला लक्षात येईल की लोक उन्हात आणामुळे संध्याकाळची बाहेर पडतात. वयस्कर लोक, वयस्कर बायका ह्या उन्हात बाहेर पडण्यापेक्षा संध्याकाळी मतदान करतात आणि मतदान केंद्रावर हजारोच्या संख्येने लाईन लागलेली. विडणीत स्वतः गेलो होतो, पिंपरत मध्ये गेलो होतो, सांगवीत गेलो होतो. अनेक ठिकाणी मी बघितलं की त्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागल्या होत्या, सुरवडीत रांगा लागल्या. सर्व मोठ्या गावामध्ये त्या ठिकाणी रांगा लागल्या होत्या. केवळ लोकसभेला आलो की त्यांना जन्म दिला, विधानसभेला पडलो की मशीन मध्ये बुद्धी व्यक्त करून लोकांच्या सुशिक्षित मतदारांना याच्यापासून परावृत्त करण्याचा काम हा दिसतोय. यातून साध्य त्यांचं कुठलंही स्थित होणार नाही. दिलेलं मशीन हॅक करून दाखवा. तुम्ही एवढे सगळेजण मोठे राहुल गांधीने आंतरराष्ट्रीय हॅकर आणावा आणि त्या ठिकाणी मतदान मशीन हॅक करून दाखवावं असंही आव्हान मी त्या ठिकाणी त्यांना केलेलं आहे आणि ते आव्हान त्यांनी सिद्ध करावं. आपल्याकडं मराठीमध्ये म्हण आहे ती म्हणीचा वापर न करता मी चांगली म्हण वापरतो. हा सूर्य हा जयेंद्र अशा पद्धतीने हा सूर्य हा जयेंद्र. हो मराठीमध्ये आपल्याला याच्यापेक्षा वेगळी म्हण आहे पण जरा ती खालच्या पातळीवर होती. मला खालच्या पातळीची भाषा वापरतात त्यांना सगळ्याला सांगले की आपण